गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडल्यानं गोदावरी नदीची देखील पाणी पातळी जी आहे ती आपल्याला वाढल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। यामुळे पूर पाहण्यासाठी नाशिककर नागरिक जे आहेत ते आता घराबाहेर पडत आहेत। मात्र या ठिकाणी पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याने आपत्ती व्यवस्थापनाकडून या ठिकाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे। या ठिकाणी नागरिकांना येण्यासाठी मज्जाव देखील केला जात आहे। सेल्फी फोटो काढण्यासाठी देखील या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे। अनेक अति उत्साही नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येऊन फोटो सेल्फी काढत असतात, त्यामुळे अनेक दुर्घटना घडत असतात। या पार्श्वभूमीवर या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विशेष अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे। नदीकाठच्या परिसरामध्ये नागरिकांना या ठिकाणी येण्यासाठी देखील आता मज्जाव केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अग्निशमन विभागाची गाडी जी आहे या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो या ठिकाणी दिला जात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अशा पद्धतीनं अग्निशमन विभागाच्या माध्यमातून आव्हान जे आहे ते नागरिकांना या ठिकाणी केलं जात आहे। या एकीकडे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढत असताना दुसरीकडे अनेक अतिउत्साही नागरिक पूर पाहण्यासाठी घराबाहेर पडत असतात, या ठिकाणी गर्दी करत असतात। त्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये याची खबरदारी जी आहे ती महापालिकेकडून घेतली जात आहे आणि अशा पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिला जातोय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।